एक मोठी बातमी बघणार आहोत। भास्कर जाधवांचा विरोधी पक्षनेता होण्याचा मार्ग कठीणच बघायला मिळतोय। भास्कर जाधवांच्या नावाला भाजप आणि शिंदे गटाचा विरोध होण्याची शक्यता अधिक आहे। खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळते। महाविकास आघाडीचं सरकार असताना भास्कर जाधव तालिका अध्यक्ष होते आणि तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधवांनी भाजपच्या आमदारांचं निलंबन केलेलं होतं। भाजपचा तेव्हापासूनच जाधवांना कडवा विरोध आहे। शिवसेना फुटीनंतर जाधवांनी एकनाथ शिंदेंवर टोकाची टीका केली होती। दोन्ही प्रमुख सत्ताधारी पक्षांकडून जाधवांच्या नावाला विरोधाचे संकेत मिळत आहेत। संख्याबळाअभावी केंद्रातही 5 वर्ष विरोधी पक्षनेता नव्हता। तत्कालीन लोकसभा अध्यक्षांनी पंतप्रधानांसोबत चर्चा करून त्यावेळी निर्णय घेतला होता। महाराष्ट्रातही विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदाचं संख्याबळ नाहीये। विधानसभा अध्यक्षांकडून भाजप आणि शिवसेनेसोबत चर्चेची शक्यता व्यक्त होते। भास्कर जाधवांच्या नावाला दोघांकडून विरोध होण्याची दाट शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, विरोधी पक्षनेता जर संख्याबळ कमी असताना व्हायचा असेल तर तो अध्यक्षांचा अधिकार असतो, पण इथे जर भाजप आणि शिवसेनेचा भास्कर जाधवांच्या नावाला विरोध असेल, विरोधी पक्षनेते पदाला नाही पण नावाला विरोध असेल, तर कसा तोडगा निघेल? नक्कीच सुवर्ण, आपण जर भास्कर जाधव यांचा इतिहास पाहिला तर भास्कर जाधव विधानसभा तालिका अध्यक्ष होते तेव्हा भास्कर जाधवांनी भाजपाचे जवळपास 12 सदस्य हे निलंबित केले होते। हा राग, हा द्वेष हा भाजपाच्या मनात आधीपासूनच आहे, त्यामुळे भाजपा या संदर्भातला विरोध हा भास्कर जाधवांना करू शकतो। त्याचप्रमाणे शिवसेनेमध्ये जेव्हा उभी फूट पडली आणि मुख्यमंत्री म्हणून जेव्हा एकनाथ शिंदे झाले तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना भास्कर जाधवांनी त्यांच्यावरती टोकाची टीका केल्याचं संपूर्ण जनतेने देखील पाहायला मिळालं। त्यानंतरचा तिसरा प्रश्न उपस्थित होतो की लोकसभेमध्ये पण जेव्हा 10% संख्याबळ आवश्यक होतं तेव्हा 10% संख्याबळाअभावी आपल्याला 5 वर्ष विरोधी पक्षनेतेपद हे रिक्त ठेवावं लागलं होतं। तेव्हा लोकसभा सभापतींनी पंतप्रधानांसोबत चर्चा केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि तीच परिस्थिती आता सध्या महाराष्ट्रामध्ये आहे। सध्या महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विरोधी पक्षनेते पदासंदर्भातल्या चर्चा करू शकतात आणि देशामध्ये इतर राज्यांमध्ये जेव्हा 10%पेक्षा जास्त संख्याबळ आहे त्या ठिकाणी म्हणजे सारासार विचार केला जाईल महाराष्ट्रामधली परिस्थिती, बाहेरच्या राज्यांमधली परिस्थिती, संवाद दोन्ही पक्षांशी आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल। धन्यवाद तुषार, माहिती दिलीत आपण त्याबद्दल। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता, विधिमंडळाकडून विविध दाखले तपासणार सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही युतीत ऑल वेल, आगामी निवडणुकांसाठी पक्ष वाढावा, अजित पवारांच्या सगळ्या नेत्यांना सूचना। कार्यकर्ते व्यवस्थित नसले तरी पक्षाला कशा प्रकारे झळ बसते हे मुंडे प्रकरणातून समोर। त्यामुळे पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर न राहण्याचा अजित पवारांचा कानमंत्र, सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। औरंगजेबावर वक्तव्य करणाऱ्या अबू आझमींचा यू-टर्न, तर कारवाईच्या मागणीकरता आजही सत्ताधारी विधिमंडळात आक्रमक असण्याची शक्यता। संतोष देशमुखांच्या हत्येच्या फोटोनं राज्यात संतापाची लाट, आज मराठा समाजाकडून जालना, धाराशिव या जिल्ह्यात बंदची हाक। जालन्यातील गांधीनगर भागात किरकोळ कारणावरून 2 गटात तुफान दगडफेकीत काही गाड्यांसह दुकानांची तोडफोड, परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। कोकणात शिमगोत्सवाची धूम, फाग पंचमीच्या दिवशी कोकणात पेटली पहिली होळी। टीम इंडियाची चॅम्पियन्स कपच्या फायनलमध्ये धडक, सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा उडवला धुव्वा,
वर्ल्ड कपमधल्या पराभवाचा काढला वचपा. नमस्कार. सुपरफास्ट 100 या बुलेटिनकडे वळण्याआधी आपल्याला एक मोठी बातमी बघायची आहे. आपण ही पहिली ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत. विधानसभेतील विरोधी पक्षनेता निवडी संदर्भातली बातमी आहे. ही निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला ही माहिती मिळतेय. विरोधी पक्षनेता निवडीकरता विधिमंडळाकडून विविध दाखले तपासले जाणार आहेत. केंद्र शासनाच्या 2006च्या तरतुदीनुसार 10% संख्याबळ आवश्यक आहे. केंद्र शासनासह इतर राज्यातील नियमांचा विधिमंडळ आढावा घेणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार असतो. त्यामुळे ही माहिती समोर येते की विरोधी पक्षनेता निवड ही लांबणीवर पडणार आहे. आता वळूयात सुपरफास्ट 100 कडे. बीड जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात तब्बल 276 जणांचे खून करण्यात आलेत, तर 766 जणांच्या हत्येचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या 10 महिन्यांमध्ये या जिल्ह्यात 36 गुन्ह्याच्या घटना उघडकीस आल्याची माहिती विधिमंडळात देण्यात आली. मुंबईतील विविध प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. मुंबई महापालिकेच्या सुरू असलेल्या सुमारे 1,41,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आणि मुंबईतील विविध प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्याचे आदेशही दिलेत. पिंपरी चिंचवड शहरात 35 लाख लोकसंख्येसाठी 750 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून सद्यस्थितीत 620 MLD पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे शहरात पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याची कबुली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सोलापूर झेडपीच्या खासदार निधी आणि झेडपी विकास निधीवरून खासदार प्रणिती शिंदेंनी अधिकाऱ्यांना सुनावलं. खासदार प्रणिती शिंदे यांनी थेट हक्कभंग आणून असा इशारा झेडपी अधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या विकास निधीवरून काँग्रेस खासदार आणि भाजप आमदार यांच्यात खडाजंगी होताना पाहायला मिळतेय. नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर या ठिकाणी अंबिका देवीच्या मंदिरासमोरील अंबिका सांस्कृतिक भवन जिल्हा प्रशासनानं कोणतीही पूर्व नोटीस न देता जमीनदोस्त केलं. या प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक विभागाचे आयुक्त प्रवीण गेडाम यांना चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. औरंगजेबाबाबत आझमींनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटतायत. अहिल्यानगर शहरातील केळगाव वेस्ट इथं आझमींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून त्यांचा निषेध करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांनी पाठवलेल्या रायगड प्राधिकरणाच्या पथकाला तुळजाभवानी मंदिराच्या गेटवरच अडवण्यात आलं. मंदिर प्रशासनानं पथकाला परवानगी नसल्याचं सांगत गेटवरच ताटकळत ठेवलं होतं. गाभाऱ्याच्या पुनर्निर्माणाला आक्षेप घेत भोपे पुजारी मंडळानं संभाजीराजे छत्रपतींकडे धाव घेतली होती.